पुढची बातमी ई-केवायसी मुळे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। 5,42,000 शेतकरी मदतीपासून वंचित आहेत। मदतीचे तब्बल 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून आहेत अशी माहिती समोर येते। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेले 31,628 कोटी रुपयांचं मदत पॅकेज मोठ्या अपेक्षेने जाहीर केलं होतं। निधीची तरतूदही झाली, मात्र या मदत योजनेतला लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताना गंभीर अशा तांत्रिक अडचणी समोर उभ्या राहिलेल्या आहेत। अनेक भाग आहेत ज्या ठिकाणी नेटवर्कचे प्रॉब्लेम असतात, त्यामुळे केवायसी करणं शक्य नसतं। अशा शेतकऱ्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। पंकज, काय तोडगा या सगळ्यावरती सरकार काढणार आता? निश्चित सरकारला तोडगा काढायचा आहे। 355 कोटी जे आहेत ते पडून आहेत। आपल्यासोबत इथे राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आपल्यासमोर आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। पाशाबाई, पुढारी न्यूजवरती आपण थेट तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। कृषी मूल्यासाठी महत्त्वाचा विषय तुमच्याकडे आहे। आज सभागृहामध्ये एक माहिती समोर आलेली आहे की 355 कोटी शेतकऱ्यांना जे लाख कोटीची जी मदत आहे ती ई-केवायसी सारख्या तांत्रिक अडचणींमुळे पडू नये। 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं, पण मदत होत नाही, तांत्रिक अडचणी येत आहेत। नाही, तांत्रिक अडचणी येत असतील तर ते विषय मिटून घ्यायचा असतो, सरकारच्या हातात आहे। ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करायचा आपल्याच हातात आहे आणि सरकार ते करायला सक्षम आहे। जर काही अडचणी असतील या निमित्तानं, अधिवेशनाच्या निमित्तानं जर समजा ते इथे मांडले असतील, खाली काय चाललंय की प्रत्येक गोष्ट कळत नसते, जर समजा कळली तर ते दुरुस्त करण्याचं काम सरकार करेल नक्कीच। 355 कोटी 55 लाखापेक्षा जास्त रक्कम आहे। काही लाख शेतकऱ्यांना मदत मिळत नाहीये, म्हणजे सरकारी काम आणि अनेक महिने थांब असंच शेतकऱ्यांच्या नशिबी आहे का? कारण तुम्ही तुमच्या हातात पद आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही एक शेतकरी आहात, शेतकरी कुटुंबातले आहात आणि शेतीशी जोडलेले आहात। तुम्ही किती योग्य वाटतं अशा पद्धतीने रखडपट्टी होणं? नाही बघा, 32,000 कोटीमध्ये 300 कोटी अडकलेली आहेत। खूप मोठं वाटप झालेलं आहे, किरकोळ राहिलेलं आहे। कोण आजारी असतील, कोण खरंच तुम्हाला किरकोळ वाटतं? तळागाळातल्या बांधापर्यंतच्या शेतकऱ्यापर्यंत मुख्यमंत्री पोहोचायचं म्हणतायत आणि 355 कोटी आपल्याला किरकोळ रक्कम खरंच वाटते? नाही, 32,000 कोटी एका बाजूला आणि 300 कोटी एका बाजूला, एवढं तर होऊ शकतंय, सहज शक्य आहे एवढं होणं। त्याच्यावर काही फार हे नाही, ते पण दुरुस्त होऊन जाईल। आता तुमच्यासारख्याने आवाज उसवलेला आहे, नक्कीच याच्यामध्ये मार्ग निघाला असं मला वाटतं। अवस्था खराब आहे शेतकऱ्यांची, मदत खरंच अपेक्षित आहे आणि लेट होतोय, मान्य करता? मान्य करतो ना। शेतकऱ्याची अवस्था खराब झालेली आहे का तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता हेच नाही, याच्यानंतर असे दिवस खूप वाईट दिवस येणार आहेत शेतकऱ्याला आणि शेतीला। महत्वाचं खाते की कृषी मूल्य आयोग तुमच्या हातामध्ये आहे, कशा पद्धतीने तुमच्याकडनं सुद्धा याच्यासाठी तुम्ही पाऊल घेणार आहात, पुढाकार घेणार? बघा, मी आता केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला मी आता एक नवीन गोष्ट सांगलेली आहे की आता खरं तर उत्पादन खर्च काढण्याची पद्धतच बदलावी लागणार आहे। आता हे न्यू नॉर्मल झालेले, पहिले 20 वर्षामध्ये एकदा कधीतरी गारपीट व्हायची, आता वर्षाला होऊ लागलेली आहे। आता ढगफुटी हे कधी तर व्हायची, आता दररोज होऊ लागलेली आहे। त्याच्यामुळे हे न्यू नॉर्मलचं जे नवीन संकट आलेलं आहे, या संकटावर मार्ग कसा? डिजिटल संकटाविषयी आसमानी संकट झालं, पण डिजिटल संकट आहे, ई-केवायसी मुळे अडचण, त्याच्यावरती काही मार्ग असं वाटतं डिजिटल संकटावरती? बिलकुल मार्ग निघाल, बिलकुल मार्ग निघाल असं मला। तुम्ही त्यात पुढाकार घ्याल? बिलकुल, 100%। धन्यवाद। तर हे होते राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल। त्यांनी खरं तर एक स्टेटमेंट केलं की जी रक्कम बाकी आहे ती रक्कम किरकोळ रक्कम आहे असं त्यांनी म्हटलं। खरं तर हजारो कोटी शेतकऱ्यांना मिळत नाहीयेत, ई-केवायसीमुळे थांबलेत। मात्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं विधान आपण ऐकलं, त्यांनी ती किरकोळ रक्कम म्हटलंय। खरं तर राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सगळे मंत्री अगदी बांधापर्यंत जाऊन घराघरामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जातं। मात्र प्रत्यक्षात कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांनी काय स्टेटमेंट केलं ते आपण बघितलं। पुन्हा एकदा सांगतो, हजारो कोटी रुपये जे आहेत ते पडून आहेत राज्याच्या ई-केवायसी, ज्याला आपण आसमानी संकट म्हणतो, तसे डिजिटल संकट शेतकऱ्यांवरती आलंय का असा प्रश्न निर्माण होतो। अगदी अगदी पंकज, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आता सरकार याबाबत काय कारवाई करतं हे आपल्याला बघायला लागेल।